जय शंभूराजे जय शिवराय. आजचा ब्लॉग खूप खास आहे. 25 जानेवारी 2026च्या रात्री आम्ही श्रीराम ट्रेकसोबत रायगडकडे निघालो आणि आजचा दिवस खूप स्पेशल कारण आज राज्याभिषेक दिन आहे. 25 जानेवारीच्या पहाटे 3:30 वाजता आम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. रायगड हा महाराष्ट्रातील सर्व ऐतिहासिक आणि अभिमानाचा किल्ला मानला जातो. समुद्र सपाटीपासून सुमारे 2700 फूट उंचीवर हा गड आहे. इथे पोहोचण्यासाठी मुख्यतः पायऱ्यांचा मार्ग आणि रोपवे अशी 2 साधनं उपलब्ध आहेत. आज आम्ही गडाची माहिती प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पायऱ्यांनी ट्रेक करत चाललो आहोत. रायगडावर साधारण 1400 पेक्षा जास्त पायऱ्या आहेत. साधारण 1.5 ते 2 तास लागतो वर पोहोचायला, पण तो पूर्णपणे तुमच्या गतीवर अवलंबून आहे. आम्ही मध्ये मध्ये थांबत गेल्यामुळे आम्हाला साधारण 2.5 ते 3 तास लागले. आमच्यासोबत 4 वर्षांचा ओजस असल्यामुळे आम्ही थोडं हळूहळू चाललो आहोत. मध्ये मध्ये थांबतोय, पाणी घेतोय आणि आसपासची माहितीही समजून घेतोय. आज राज्याभिषेक दिन असल्यामुळे खूप गर्दी आहे. अनेक शिवप्रेमी इथे आले आहेत. वातावरणात एक वेगळीच ऊर्जा आहे. आता आम्ही रायगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत, म्हणजेच महादरवाजा. हा दरवाजा अतिशय भव्य आणि मजबूत बांधलेला आहे. याची रचना अशी आहे की शत्रूला थेट आत प्रवेश करता येऊ नये. दरवाजाच्या दोन्ही बाजूला उंच बुरुज आहे, ज्यावरून शत्रूवर नजर ठेवता येत असे. महादरवाजा हा केवळ प्रवेशद्वार नव्हता, तर संरक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग होता. इथून आत जाताना खरंच जाणवतं की आपण एका ऐतिहासिक राजधानीत प्रवेश करतोय. ज्या गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची राजधानी स्थापन केली, त्या गडाचा हा मुख्य दरवाजा आहे. आज राज्याभिषेक दिन असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे, पण तरीही या दरवाजातून आत जाताना अंगावर शहारे येतात. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला आणि 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचं निधन झालं. म्हणजे ते साधारण 50 वर्ष जगले. फक्त 50 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी स्वराज्य उभं केलं, अनेक किल्ले जिंकले आणि मराठा साम्राज्याची पायाभरणी केली. 1674 साली याच रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि रायगड ही स्वराज्याची राजधानी बनली. इतक्या कमी आयुष्यात एवढं मोठं कार्य करणं खरंच प्रेरणादायी आहे. आज या गडावर चालताना प्रत्येक ठिकाणी त्यांची दूरदृष्टी आणि शौर्य जाणवतं. आम्ही आता गडावर पोहोचलो आहोत. इथे आल्यावर खूप छान वातावरण आहे. काही शिवप्रेमी स्वच्छता मोहीम राबवत आहे, प्लास्टिक गोळा करत आहे, परिसर स्वच्छ ठेवत आहेत. हे पाहून खरंच खूप आनंद वाटतो. इतिहास जपायचा असेल तर स्वच्छता ही सगळ्यांची जबाबदारी आहे. काही ठिकाणी राज्याभिषेक दिनानिमित्त कार्यक्रम सुरू आहेत. घोषणाबाजी, जय भवानी जय शिवाजीचा नाद, ढोल ताशांचा आवाज, पूर्ण वातावरणात एक वेगळीच ऊर्जा आहे. काही जण काल रात्रीच इथे येऊन कॅम्पमध्ये राहिले होते. सकाळी सूर्योदय अनुभवण्यासाठी आणि आजच्या कार्यक्रमासाठी त्यांनी इथे मुक्काम केला. रायगडावर असा दिवस अनुभवणं खरंच खास आहे. इतिहास, निसर्ग आणि शिवभक्ती सगळं एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतं. रायगड किल्ल्यावर पावसाचं पाणी साठवण्यासाठी मोठं तलाव बांधलेला आहे. त्याचा आकार मोठा आणि मजबूत बांधकामामुळे त्याला हाती तलाव म्हणतात. म्हणजे इतकं मोठं की हत्तीही पाणी पिऊ शकतो. रायगडावर अजून गंगासागर तलाव आहे. गडावरचं सर्वात प्रसिद्ध तळं म्हणजे गंगासागर लेक. राज्याभिषेकासाठी विविध पवित्र नद्यांचे पाणी आणून या तलावात मिसळलं गेलं होतं, अशी माहिती सांगितली जाते. आजही हे तळं मोठं आणि स्वच्छ दिसतं. त्यानंतर कोळीम तलाव हा थोडा कमी प्रसिद्ध पण ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा जलस्रोत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत राहण्यासाठी वेगळा निवास भाग होता. आज तिथे फक्त दगडी पायाभूत रचना दिसते, पण पूर्वी तो भाग खूप सुंदर आणि व्यवस्थित बांधलेला होता. तिथे आपल्याला पाहायला मिळतं सलग बांधलेल्या अनेक खोल्यांचे अवशेष. आत अंगणासारखी मांडणी. राजसभा इथे छत्रपतींचे दरबार भरायचा. आज दगडी चौथरा आणि सिंहासनाची जागा दिसते. आता आपण जिथे उभे आहोत तिथे धान्याचे कोठार आहेत. पूर्वी किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात सैन्य आणि लोक राहत असत, त्यामुळे अन्नसाठा व्यवस्थित ठेवणं खूप महत्त्वाचं होतं. हे खोल आणि मजबूत बांधलेले खड्ड्यांसारखे भाग म्हणजे धान्य साठवण्यासाठीचे कोठारं. इथे तांदूळ, ज्वारी, बाजरी यांसारखे धान्य साठवून ठेवलं जात असे. आता आपण ज्या भागात आहोत ही आहे त्या काळातली अंघोळीची जागा. रायगडावर पाण्याची व्यवस्था खूप विचारपूर्वक करण्यात आली होती.
तलावातून किंवा टाक्यांमधून पाणी आणून इथे वापरलं जात असे. दगडी फरशीत पाण्याचा निचरा होण्यासाठी छोट्या वाहिन्या म्हणजे पाणी साचणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली दिसते. आणि हे आहे त्या काळातील शौचालय. पूर्वीच्याच काळात इतकी प्रगत स्वच्छता व्यवस्था होती हे पाहून आश्चर्य वाटतं. आज आपण जे राजवाड्याचे फक्त दगडी अवशेष पाहत आहोत तो मूळ राजवाडा पूर्णपणे लाकडी बांधकामाचा होता. इतिहासानुसार 1689 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर मुघल सैन्याने रायगड जिंकला. त्यानंतर औरंगजेब यांच्या सैन्याकडून गडावरील अनेक लाकडी बांधकामांना आग लावण्यात आल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. लाकडी राजवाडा जळून गेला पण दगडी पायाभूत रचना मात्र टिकून राहिली. म्हणूनच आज आपल्याला इथे फक्त दगडी चौथरे आणि भिंतींचे अवशेष दिसतात, पण या दगडांमध्येही इतिहास जिवंत आहे. आज रायगडाची सखोल माहिती देण्यासाठी आमच्यासोबत ओंकार ओक सर होते, ज्यांना गुगल ऑफ सह्याद्री म्हणूनही ओळखलं जातं. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रत्येक अवशेष मागचा इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटला. हा आहे नगारखाना. याचं कन्स्ट्रक्शन हे गेटवे ऑफ इंडियासारखं वाटतं. हे सर्वप्रथम महाराजांनी बनवलं याचीच कॉपी कदाचित इंग्रजांनी केलेली असावी. हा नगारखाना राजसभेच्या प्रवेशद्वारावरचं भव्य बांधकाम. पूर्वी इथून नगारे वाजवून महाराजांच्या आगमनाची घोषणा केली जात असे आणि दरबार सुरू होण्याची सूचना दिली जात असे. आता आपण रायगडावरील अतिशय प्रसिद्ध आणि थरारक ठिकाणी आलो आहोत, टकमक टोक. टकमक टोक हा किल्ल्याला कडेला असलेला अतिशय खोल आणि सरळ उतार असलेला कडा आहे. इथून खाली साधारण 1200 फूट खोल दरी आहे. इतिहासात उल्लेख आहे की गंभीर गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी इथून कडेलोट केला जात असे. त्यामुळे ठिकाणाला कडेलोट टोक असेही म्हणतात. आता आपण रायगडावरील जगदीश्वर मंदिराजवळ आलो आहोत. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतलं होतं. ते नियमित पूजा करीत असत असं सांगितलं जातं. मंदिराची रचना साधी पण भक्कम आहे. दगडी बांधकाम आणि शांत वातावरण मनाला वेगळीच ऊर्जा देतं. याच मंदिराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. त्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दोन्ही महत्त्व आहे. इथे येऊन खरंच मन शांत होतं आणि इतिहासाची जाणीव अधिक गहिरी होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. इतिहासातील बखरी किंवा नोंदीनुसार त्यांना ताप झाला होता. काही दिवस प्रकृती खालावत गेली आणि अखेर रायगड किल्ल्यावरच त्यांचं निधन झालं. समाधीच्या समोरच दगडावर कोरलेले शिलालेख आहेत. हे शिलालेख त्या काळातील बांधकाम, दुरुस्ती किंवा ऐतिहासिक घटना यांची माहिती देतात. आणि ही आहे हिरोजी इंदलकर पायरी. रायगडाच्या भव्य बांधकामामागे ज्यांचा मोठा वाटा आहे त्या हिरोजींनी स्वतःचं नाव या पायरीखाली कोरलं. स्वराज्याच्या सेवेसाठी अर्पण केलेल्या आयुष्याची ही साक्ष आहे. आज 4 वर्षांच्या ओजससोबत रायगड चढताना एकच जाणवलं, स्वराज्य फक्त इतिहास नाही, ती एक प्रेरणा आहे. ही आहे शर्विका म्हात्रे. ही महाराष्ट्रातील एक लहान वयात पर्वतारोहण करणारी धाडसी मुलगी म्हणून ओळखली जाते. तिने लहान वयातच ट्रेकिंग आणि गिर्यारोहण क्षेत्रात नाव कमावलं आहे. शर्विका ही अवघ्या 8व्या वर्षी 165 किल्ले सर केल्याचा पराक्रम केला आहे. एवढ्या लहान वयात सह्याद्रीत इतकी भटकंती करणं खरंच प्रेरणादायी आहे. आज आम्ही रायगड चढलो, पण खरं तर स्वराज्य अनुभवून खाली उतरत आहोत. या गडावरील प्रत्येक दगड पराक्रम सांगतो, प्रत्येक वारा इतिहासाची आठवण करून देतो. छत्रपतींच्या पवित्र भूमीला वंदन करून आम्ही परत निघालो, पण मन मात्र इथंच राहिलं.